अक्षय तृतीया असा एक दिवस ज्या दिवशी केलेले प्रत्येक काम कधीही संपत नाही असे म्हटले जाते. पण अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही की या दिवशी योग्य पूजा कशी करायची. त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद पूर्ण मिळत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया पूजा विधी, त्याचे नियम आणि त्याचे महत्त्व, जे तुमचं नशीब बदलायला मदत करू शकतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत शुभ आणि पवित्र दिवसाबद्दल. अक्षय तृतीया हा दिवस इतका शुभ मानला जातो की कोणतंही शुभ काम चालू करायचं असेल तर मुहूर्त पाहण्याची गरज नसते. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस. म्हणजेच या दिवशी केलेले पुण्य, दान किंवा शुभ कार्य कधीही कमी होत नाही. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याची मान्यता आहे, म्हणून याला युगादी असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी महाभारत लिहायला सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिलं होतं, जे कधीही रिकामं होत नव्हतं. तसेच भगवान कुबेराला स्वर्गाचा कोषाध्यक्ष बनवलं गेलं, म्हणून हा दिवस धन, समृद्धी आणि सुखासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्यास घरात धन, सुख आणि समृद्धी येते. म्हणूनच ही पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. चला आता जाणून घेऊया संपूर्ण पूजा विधी. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो पिवळे कपडे घाला. घरात पूजास्थळ गंगाजलाने शुद्ध करा. लाल किंवा पिवळ्या कपड्यांवर लक्ष्मी आणि विष्णूंची मूर्ती ठेवा. तसेच चंदन, हळद, कुंकू लावा. भगवान विष्णूला पिवळी फुले आणि लक्ष्मीला कमळ अर्पण करा. धूप आणि दिवा लावा. नैवेद्य म्हणून फळे, गोड पदार्थ, हरभरा अर्पण करा. विष्णू सहस्त्रनामाचा जप करा आणि आरती करा. या दिवशी मंत्र जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते. ओम श्रीं क्लीं महालक्ष्मीये नमः. ओम नमः भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. अन्न, कपडे, पाणी, फळे आपल्या क्षमतेनुसार दान करा. या दिवशी केलेल्या दानाचे फळ अक्षय म्हणजे कधीही संपत नाही असे मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तसंच नवीन व्यवसाय, घर, लग्न कोणतेही शुभ काम तुम्ही सुरू करू शकता. जर तुम्हाला पूजेसाठी लागणारे साहित्य हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिल्यात, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. यामुळे चॅनलला थोडासा हातभार लागेल. तर मित्रांनो, योग्य पद्धतीने पूजा करा, लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.